कशा आहात तुम्ही? तर इकडे लाडूबाईंना किचनमध्ये आली म्हणजे काहीतरी स्पेशल होणार आहे आज. तर इकडे ती क्रीम तयार करून घेते. फ्रेश क्रीम आणलं होतं तर तेच ती फेटून घेते. आणि ते कशासाठी तर आज इकडे ना हे पॅनकेकचं मी आणलेलं होतं पॅनकेक मिक्स. तर म्हटलं चला खूप वर्षानंतर करते, जवळजवळ 1-1.5 वर्षानंतर. नाहीतर मी घरीच करायची त्याचं बॅटर वगैरे, पण आता म्हटलं दिसलं मला ते मॉलमध्ये तर म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया. फक्त पाणी घालायचं, आपल्याला घोळ तयार करायचा आहे आणि असा पॅनकेक आपल्याला टाकून घ्यायचं आहे पॅनवर आणि दोघं बाजूने छान असा ब्राऊन कलर आला की आपला पॅनकेक रेडी होऊन जातो. त्यानंतर राज म्हटला की मी पण करतो एका बाजूला. तर म्हटलं ठीक आहे. मग इकडे मी ना क्रीम वगैरे लावून घेतली, एका बाजूला चॉकलेट क्रीम लावली आणि इकडे एका साईडला आपलं ते जी क्रीम लाडूबाईने तयार केली होती ती आपण लावून घेतली. त्यानंतर म्हटलं यांना देऊया. तर ते म्हटलं की ठीक आहे, लहान मुलांना खायला. इकडे राज त्याचं पॅनकेक स्वतःच तयार करतो आहे. तो म्हटला की मी करतो स्वतःच आणि मला ना स्क्वेअर शेपमध्ये पाहिजे. तर बघा असं काही त्याने रेडी केलेलं आहे आणि मस्त मजे घेऊन खाल्लेलं आहे त्याने. तर टेस्ट वगैरे ठीकठाक लागतो, आपल्याला काही आवडत नाही. त्यानंतर आज गुरुवार आहे तर आज गुरुवारची पूजा मग मांडायला घेतली मी. छान बाजारातनं फ्रेश फुलं आणली होती. तर इकडे थोडंसं गंगाळ पाण्याने भरून ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं सजवून घेतलं फुलांचं. तर जरा छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि तर इकडे आता पूजा मांडून घेतलेली आहे आणि नंतर मग वाचून घेतली कथा वगैरे आणि त्यानंतर पूजा. संध्याकाळी मग नैवेद्य वगैरे दाखवणार आहे. तर नवीन वस्त्र शिवणार होती मातेसाठी, ते पण तुमच्याशी शेअर करणार होती पण वेळच नाही मिळाला. तर म्हटलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्यानंतर संध्याकाळी ना बाहेर गेलो तर थोड्या वस्तू घ्यायच्या होत्या इकडे आणि राजला बॉल घ्यायचा होता. तर खास म्हणजे त्याला ना व्हॉलीबॉल घ्यायचा होता, त्यासाठीच आम्ही तिकडे गेलो होतो. आणि सेल्फी स्टिक पण घ्यायची होती. पण इकडे तर सेल्फी स्टिक वगैरे नव्हती, म्हणजे जशी आम्हाला पाहिजे होती तशी नव्हती. आणि ह्या ज्या बॅग आहेत ना त्या तर आपण घरी पण शिवू शकतो. त्यानंतर इकडे हे पाय पुसणे त्याचे पण खूप जास्त रेट होते. तर इकडे वरती ना ₹75 लिहिलं होतं आणि मागच्या बाजूला ₹170 होतं हे. तर म्हटलं नको, लयच महाग आहे. तर हे किचन वगैरे क्लीन करायचे कापडं पण खूप जास्त रेट होते. आणि इकडे तर ह्या कापडी पिशव्या तर मी घरी शिवून घेते म्हटलं. तर मग काही जास्त आम्ही खरेदी केली नाही, थोडीशीच खरेदी केली. वॉलपेपर वगैरे घेतला आणि जे मला क्राफ्टिंगला लागतं ते थोडंफार घेतलं आणि मग निघालो घरी. घरी आल्यानंतर आज उपवास होता तर मुलं म्हटली की संध्याकाळीच खाल्लं आहे, तर त्यांना काही जास्त भूक नव्हती. आणि मग थोडंसंच मला आज स्वयंपाक बनवायचा होता, म्हणजे मग आणि थोडंसं वरण भात वगैरे हे पण मग आज काही मी केलं नाही, साधीच भाजीपोळी करूया म्हटलं. तर इकडे ना आता मी साधी टोमॅटोची चटणी करते. कांदा कट करून घेतला आहे, त्यानंतर कढीपत्ता घातला आहे, त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आपल्याला फोडणीला. टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक. आणि देवाला काय म्हटलं की आपल्याला गोडाचाच नैवेद्य दाखवायचा असतो, तर मग गाजराचा हलवा नैवेद्यासाठी. तर इकडे आता फोडणी करून घेते मी आणि छान अशी फोडणी तडकली की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे, हळद घालायची, लाल तिखट घालायचं आहे, आपण हिरवी मिरची पण घालू शकतो. त्यानंतर छान फ्राय झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून द्यायचे आणि परतून घ्यायचं आहे छान. आणि मग वरून ना दाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला. थोडासा जाडसर दाण्याचा कूट घातला की खूप छान लागते ही भाजी. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, झाकून ठेवायचं आहे 2 ते 3 मिनटं. आणि त्यानंतर आपली भाजी रेडी होणार आहे, मस्त टोमॅटोची चटणी. आणि जेव्हा भाजीला काही नसेल ना तेव्हा छान अगदी पटकन होऊन जाणार आहे. आता स्वयंपाक रेडी झाला की देवाला नैवेद्य दाखवला आहे. तर आजच्या पूजेची सांगता. त्यानंतर मी पण उपवास सोडून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला थोडी पण आवडत असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. व्हिडिओ पुढचे